नमस्कार. आता आपण आहोत 36व्या व्यापारी मेळाव्याच्या म्हणजे आज 29 जानेवारीला जे अयोध्या महानाट्य होतं. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आशिष पेडणेकर पुरस्कृत आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित आणि तसेच प्रणय तेली निर्मित. प्रणय तेलीजी हे जे मी प्रथम तुमच्याकडे येतो आहे, निर्मितीला खरं नेहमी शेवटी, पण मी मुद्दाम श्रीरामन यांच्याकडे नंतर जातो आहे की ही एक संकल्पना होती केदार देसाईंनी जी लिहिलेली होती, ती तुम्हाला निर्मिती करावीशी वाटणं, ती आता ह्या मंचावर, अशा मंचावर आता म्हणजे जो एक मोठा मंच ऑलरेडी आहे त्या मंचावर एक वेगळा पदर आणि हा वेगळा विषय आहे, मी धाडसीच विषय म्हणेन त्यावेळी, आणि त्याच्यामध्ये कलात्मकता जपून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आणखीन काही त्याला रंग लागू नये या दृष्टीने जो केलेला एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न होता तुमचा. त्या प्रयत्नांबद्दल तुम्ही जरूर सांगावं. खरं तर केदार आणि मी इयत्ता पहिलीपासून मित्र आहोत. आमची दोघांची कंपनी आहे सागर एंटरटेनमेंट म्हणून. आम्ही बरीच एकांकिका नाटकं हौशी प्रकारात केलेली आहेत ऑलरेडी वेगवेगळ्या संस्थांमधून. परंतु प्रोफेशनल लेवलला आम्ही काही रील्स केल्या आहेत ज्या वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या आहेत. इलेक्शनचं प्रमोशन, म्हणजे इलेक्शनचा प्रसार, मतदान करावं याकरता आम्ही बऱ्याच रील्स केलेल्या होत्या. आणि आमच्या दोघांचं एक मत होतं की काहीतरी एक भव्य दिव्य आपण करावं. वेळ येत नव्हती, विचार चालू होते, महाराजांवर करावं, कोकणावर काहीतरी करावं की मग श्रीरामचंद्रांवर करावं. आणि ज्यावेळी हा रिझल्ट लागला, ऐतिहासिक रिझल्ट जो डिसेंबरमध्ये लागला, त्यावेळी आम्ही ठरवलं की आता ही योग्य वेळ आहे की आपण श्रीरामांवर करूया. आणि संध्याकाळी मला केदारचा फोन आला, अयोध्या. म्हणजे ते नाटकाचं नाव एवढं प्रभावीपणे ते माझ्या म्हणजे अंगावर काटा आला अयोध्या म्हटल्यावर, की रामावर लिहिणार आणि नाटकाचं नाव अयोध्या. तिथेच माझ्या लक्षात आलं की आता उडी मारायला हरकत नाही, हा सक्सेसफुलच होणार. आणि अर्थात केदार आहे, उत्कृष्ट दिग्दर्शक आहे, लेखक आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे सगळी धुरा मग त्याच्यावर मी सोडली आणि निश्चिंत झालो. आणि 100% त्याने याला आणि त्याच्या सगळ्या कलाकारांनी आमच्या त्याला पूर्ण न्याय दिला. त्यामुळे निर्मिती करताना तुम्हाला माहिती आहे अनेक अडचणी असतात, पण श्रीदेव कुडाळेश्वर रामेश्वराच्या आणि सर्व देवांच्या कृपेने आम्हाला अडचणींना आता अजूनपर्यंत तरी सामोरं जावं लागलं नाही आहे. ते चांगली गोष्ट आहे की प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, याच्यातनं दिसतं आहे. प्रभू श्रीराम ही एक प्रसन्न संकल्पना आहे केदार देसाईजी. ते तुम्हाला लेखक दिग्दर्शक म्हणून ती प्रसन्नता सांभाळताना त्यासोबत आपल्याकडे जे काही ऐतिहासिक आणि नंतर आता समकालीन ऐतिहासिकाचं आपण म्हणू शकतो, तर ह्या दोन्हीची धुरा सांभाळायची आणि त्यामध्ये प्रभू श्रीरामांचं वारंवार असणारं जे प्रसन्न अस्तित्व सगळ्या गोष्टींमधलं, ही संकल्पना तुम्हाला कुठून सुचली, म्हणजे कशी सुचली आहे? कारण आधुनिक जगामध्ये सुद्धा ते प्रभू श्रीराम दाखवायचे ते असे कुठेही वाटले नाहीत की हे मी समीक्षण करतो, परीक्षण करतो असं नाही. ते असं वाटत नव्हतं कुठे की तो मिसमॅच होतं आहे किंवा आता आधुनिक काळात हे कुठे किंवा ही कुठल्या ड्रेपरी कुठली ड्रेस कुठं असं वाटत नव्हतं. ही संकल्पना कशी सुचली? ॲक्च्युली प्रणय म्हणाला तसं काहीतरी करायचं. आणि जेव्हा अयोध्येवर करायचं म्हटलं तेव्हा पहिला विचार असा केला की आपण रामायण नाही मांडत आहे, आपण अयोध्येचा प्रवास मांडतो आहे. आणि मी स्वतः विचार केला की मला काय माहिती आहे, मला एवढंच माहिती आहे की राम मंदिर होतं, बाबरने पाडलं आणि मग ते ह्याच्यात गेलं, रथयात्रा झाली आणि आता मंदिर झालं. ह्या 4 वाक्यात आपण अयोध्येचा प्रवास संपवतो, कारण आपल्याला माहितीच नाही आहे. मी जेव्हा शोधायला सुरुवात केली तेव्हा ह्या गोष्टी मिळत गेल्या. म्हणजे हे कोठारी बंधू मला आज कळले. हे जवळजवळ 76 लढाया झाल्यात. नंतर 2.25 लाख लोक ह्या मंदिरासाठी मारले गेले. मग जर एवढे लोक एक काय म्हणतात ते अख्खं युग जर ह्याच्यासाठी, एकापेक्षा जास्त युग जर ह्याच्यासाठी लढा देत असतील तर ते चैतन्य काय असेल? मग राम मांडताना मला तो ज्या आत्तापर्यंत जसा ढोबळमानाने आपण म्हणजे प्रवास मांडला आहे ह्याच्यापर्यंतचा, राम पुन्हा येऊन मग ते लवकुश इथपर्यंतचा, तसं न करता की एक तर नक्की असणार आहे की हे चैतन्य आहे, म्हणजे ते आजही आहे. म्हणजे ते आज जर असेल तर आजपर्यंत जे चाललं आहे तर ते चैतन्य ते बघत असणारच ना. म्हणून मग जो आराखडा घ्यायचा ना तो घ्यायचा ठरवलं की
राम आणि सीता ह्यांच्या दृष्टिकोनातून हा प्रवास अयोध्येचा. आणि मग आता मला अतिशय अभिमानाने सांगायचं आहे की माझे सगळे कलाकार हे कुडाळातलेच आहेत, सिंधुदुर्गातलेच आहेत. इवन त्याच्यासाठीचं सगळं जे बॅकस्टेज आहे, त्याच्यासाठीचं सगळं टेक्निकल जे आहे ते सगळं सिंधुदुर्गाच्या मातीतलं आहे. आमचा अट्टाहास हा होता की एक कुठेतरी असं असतं की बाहेरून आल्या गोष्टी की ते छान आणि लोकल लोकांनी केलं तर काय करतले, असा एक अर्थात आपल्याचकडे नाही सगळीकडे समज असतो. मग ते ह्या 2000 लोकांना प्रत्येक ठिकाणी कळू दे ना की आपलीच लोकं, आपलीच सगळी जी मुलं आहेत ती काय लेवलचं काम करू शकतात. आणि त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन केलं. जवळजवळ 10 दिवस 4 किंवा 5 पहाटेच्या आधी कोण झोपलेलं नाही आहे. आणि ह्यातल्या प्रत्येकाने जी मेहनत घेतली ना त्याचं हे फळ आहे. हे फक्त केदार देसाई किंवा फक्त प्रणय तेलीचं यश नाही, हे पूर्ण टीमचं यश आहे. आणि मला बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की हे जे चैतन्य आहे हे चैतन्य या निर्मितीमध्ये पण होतं. म्हणजे आम्ही बॅकग्राऊंड स्कोर मी आज एवढ्या वर्ष एवढ्या नाटकांचा करतो आहे, मला मुद्दाम सांगायचं आहे काही ट्रॅक मुद्दाम त्याच्यासाठी केल्यासारखे चफलक बसले. म्हणजे जो रेकॉर्डिंगला बसलेला होता अरेंजर आणि मी, आम्ही एकमेकांकडे बघितलं की एवढा परफेक्ट कसा बसू शकतो ट्रॅक. आणि मला आज हा विश्वास आहे की कुठलाही प्रॉब्लेम आला ना तरी तो सॉल्व्ह होणारच आहे, कारण हे जे चैतन्य आहे ना ते आमच्या डोक्यावर आहे. या सर्वांना कालावधी कमी कमी होता. म्हणजे आपल्याकडे आता निकाल लागल्यानंतर तर, कारण एवढं महानाट्य आहे, ते महानाट्य तांत्रिकदृष्ट्या बसवायचं आहे, एक मोठी कसरत होती. मग ती आता कसरत तुम्हाला ह्याच्यात आणि काही चेंजेस का किंवा असं तुम्हाला अपडेट करत जाणार आहात का? हो, आम्ही दर प्रयोगाला ह्याच्यात चेंजेस होत आहेत. कारण काय होतं, माझ्या तरी मते हा प्रयोग आहे आणि आपल्याला रोज नवीन नवीन काहीतरी सापडत जातं. आणि त्याप्रमाणे आता 3 प्रयोग हा जो प्रणय तेलींनी केला तो जो सीन होता, म्हणजे ह्याच्या आधीचा बाबरी फोडायच्या आदल्या दिवशीचा शिवसेना उत्तर प्रदेश, मला 2 दिवसापूर्वी कळलं की उत्तर प्रदेशात पण तेव्हा शिवसेना होती आणि पवन पांडे नावाचा माणूस त्याचा अध्यक्ष होता. हे एव्हिडन्सेस मिळेपर्यंत मी ते ॲड नव्हतं केलं. थोडेसे रिफ्लेक्सेस माझ्या कानापर्यंत येत होते की तुम्ही ते कुठला तरी एक अजेंडा घेऊन करताय, पण आमचं आधीपासून हे ठाम होतं की जे एव्हिडन्सेस आपल्याकडे आहेत तेवढंच मांडायचं आहे. आपल्याला काय म्हणतात ते व्हॉट्सअपचे येणारे मेसेज हे सरळ बातमीसारखंच आहे, बातमध्ये मी नाही, जी काय बात झाली आहे तीच सांगायची आहे. त्यामुळे जसे जसे एव्हिडन्सेस मिळत जातील तशा तशा मे बी याच्यात गोष्टी अजून ॲड होत जातील, ग्राफिक्समध्ये ॲड होत जातील. आणि प्रयत्न हा आहे की एक असा दिवस येईल की आम्हा सगळ्यांना वाटेल की येस हे आम्हाला अचीव करायचं होतं. तिथपर्यंत प्रवास सुरू राहणार. धन्यवाद. आता आपल्यासोबत आहे तिथे तेजस पिंगुळकर, प्रभू श्रीराम, रामांचं जे त्यांनी चारित्र्य वठवलेलं होतं. आणि तेजस ही एवढी मोठी भूमिका होती, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेस तू, आणि आता मी आता मराठी कलाकार आहेस असंच म्हणेन. आणि ही जी भूमिका होती, जेव्हा तुला भूमिकेची सांगितलं गेलं, केदार सर असतील, प्रणय असतील, त्यावेळी तुझी प्रतिक्रिया काय होती किंवा ह्यासाठी तू किती त्यावेळी तयार होतास की ठीक आहे मी करेन असं तुझं आलं तोंडातून? खरं तर आमची अचानक एक मीटिंग ठरली आणि केदारदादाने सांगितलं की तुला श्रीरामांची भूमिका करायची आहे. खरं तर मी तेव्हा घाबरलो, एक दडपण होतं की आपलं आराध्य सगळ्यांचं दैवत आहे आणि त्यांची भूमिका तुम्हाला साकारायची आहे. सुरुवातीला वेळ पण थोडा कमीच होता आणि तेवढ्या सगळ्या वेळेत आणि ती साकारायची आहे. पहिल्या प्रयोगापर्यंत असं होतं की अरे मी काय करतो आहे, व्यवस्थित होतं आहे की नाही, मी दिसतो आहे की नाही. पहिला प्रयोग झाला आणि पहिला प्रयोग आज 4था प्रयोग आहे आणि प्रयोगानंतर प्रत्येक प्रयोगानंतर लोक स्वतःहून श्रद्धेने येत आहेत. तो भाव दिसतो आहे, ते भेटतात, पाया पडतात आणि ते खूप असं भारावून गेल्यासारखं होतं. मग दडपण जे होतं ना ते आता हळूहळू थोडंसं कमी आहे आणि त्यातून खूप काही शिकायला पण मिळतं की आणखी काहीतरी चांगलं करावं, आणखी मी कसा उभा राहीन, कसा दिसेन, त्यात थोडंसं आणखी ग्रूमिंग चालू आहे. पण खरं आता खूप मजा येते, जे दडपण होतं ते हळूहळू कमी होतं आहे आणि आता छान. आणि तुमच्या संतोष, जेव्हा सीता मैयाची भूमिका होती त्यानंतर आता त्याच्यात सुद्धा तिथे प्रभू श्रीरामांबरोबर पदोपदी पावली त्यांच्यासोबत साथ देणारी आणि त्यासोबत ही एक प्रकारची एक अटॅचमेंट आणि त्यानंतरची डिटॅचमेंट, वेगवेगळे पदर होते पुन्हा त्याच्यामध्ये. ही भूमिका तुला मिळाल्यानंतर आधी वाचन झालं का, आधी होय म्हणलीस का, कसं झालं का? दिग्दर्शकाचा विश्वास होता आणि तो डोळे बंद ठेवून नाही मी करणार म्हणून सांगितलं? मी कधीच अभिनय नाही केला आहे कुठल्याच नाटकामध्ये वगैरे.
त्यांनी मला एकदा फोन केला आणि विचारलं की एका नाटकामध्ये एक रोल करशील का? मी हो म्हटलं. मला त्यावेळी रोल वगैरे काहीच माहीत नव्हतं. नंतर त्यांनी सांगितलं मला की तू सीतेचा रोल आहे. एकदम टेन्शन आल्यासारखं झालं मला. पण त्यांनी विश्वास दाखवला म्हटल्यानंतर म्हटलं काहीतरी करेन आणि फक्त त्यांनी जेवढं शिकवलं आहे तेवढंच केलं आहे मी. अजून मी स्वतःचं असं काहीच नाही केलं आहे आणि आता अजून शिकेन आणि चांगलं करेन असं वाटतं आहे. बघू. खूप शुभेच्छा तुम्हा दोघांना. या दोघांच्याही आता जर आता पाहिलं की ते अनेक प्रेक्षक होते की प्रेक्षक अक्षरशः चरणस्पर्श करत होते दोघांना. हा जो अनुभव होता तो जो टेलिव्हिजनवरची जी रामायण सिरियल होती त्यातल्या अरुण गोविल आणि दीपिकाजी यांना जो आलेला अनुभव होता तो दोघांना तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रयोगात आलेला आहे. त्यामुळे तुमचा पुढचा प्रवास नक्कीच श्रीरामांच्या कृपेने चांगलाच यशस्वी होईल. नक्कीच तुम्ही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. प्रभू श्रीराम चैतन्याने संपन्न झालेला हा 36व्या व्यापारी मेळाव्याच्या मंचावरचा हा नाट्यप्रयोग अयोध्येच्या अनुषंगाने त्यांनी मुद्दाम सांगितलं केदार देसाई यांनी की इथे रामायण या विषयावर कुठल्याही प्रकारचं त्यांनी भाष्य केलेलं नव्हतं किंवा तो दृष्टिकोन नव्हता, तर अयोध्येचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी ही निर्मिती केलेली आणि त्यामध्ये आणखीन काय काय बदल आहेत ते पदोपदी किंवा जसे पुरावे मिळत आहेत जसं घटना कळतात त्याप्रमाणे त्यांची पुष्टी करून त्याच्यामध्ये ॲड केल्या जातील. सुयोग पंडित, आपले सिंधुनगरी न्यूज, मालवण.